नमस्कार. किमंतु लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला 35वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कऱ्हाडे ब्राह्मण जातीची 600 आडनाव. हा विषय घ्यायचं कारण असं आहे की पुष्कळ मित्र असतात जे आपल्याला वेगवेगळ्या जातींची आणि समाजातल्या आडनावांची विचारणा करत असतात, कारण आपण या आडनावांचा इतिहास मालिका चालवतो आहे. म्हणून मागच्या काही भागांमध्ये आपण ब्राह्मण पोट जातीतली जी आडनाव आहे ती ब्राह्मण पोट जातीतली आडनाव कोणती आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये आपण देशस्थ आणि चित्पावन जातीची आडनाव मागच्या 2 भागांमध्ये जाणून घेतली. या भागांमध्ये आपण कऱ्हाडे ब्राह्मण जातीची 600 आडनाव आहेत ती 600 आडनाव समजून घेणार आहोत आणि त्या आडनावांशी संबंधित जी माहिती आहे ती माहिती जाणून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. तो हा जो व्हिडिओ आहे हा कऱ्हाडे ब्राह्मण जातीचा इतिहास सांगणारा व्हिडिओ नाही आहे. तो व्हिडिओ आपण एक वेगळ्या आणि स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त आपण कऱ्हाडे ब्राह्मण जातीची जी कुळ व्यवस्था आहे किंवा कुलनाम व्यवस्था आहे, गोत्र व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये आडनावं कुठली कुठली येतात, कोणती मुख्य आडनावं आहेत आणि कोणती आडनावं आहेत जी मुख्य धारेमध्ये नाही पण पडलेली आहेत, त्या आडनावांची आपण थोडक्यामध्ये माहिती करून घेणार आहोत. तर कऱ्हाडे ब्राह्मण ही जी जात आहे ही प्रादेशिक नाव आहे. सातारा जिल्ह्यामधील कराड शहर किंवा कराहटक प्रांत आपण जो म्हणतो त्याच्यावरून कऱ्हाडे आडनाव पडलेलं आहे. आणि आधी आपण जे बघितले की पंचद्रविड हा जो आपण ब्राह्मणांचा एक प्रकार बघितला त्याच्यामधला दक्षिण ब्राह्मणांमधला हा एक पोटभेद आहे कऱ्हाडे असा. हे कऱ्हाडे ब्राह्मण आहेत हे मुख्यतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि गोवा या ठिकाणी राहताना आपल्याला आढळून येतात. कराडमधील या ब्राह्मणांची जी उपनामं आहेत त्या उपनामांमध्ये मुख्य उपनामं 545 आहेत असं सांगितलं जातं. त्याच्यामधली काही नावं अधिकृत आहेत, काही अनधिकृत आहेत अशी चर्चा केली जाते. आपल्याला ते ठरवण्याचा काही मार्ग नाही की यांना अधिकृत का म्हणायचं आणि का अनधिकृत का म्हणायचं, परंतु काही गोष्टी आपण सांगू शकतो त्या अशा की 545 उपनामांपैकी 202 जे उपनामं आहेत ती 202 उपनामं कर असा प्रत्यय लावून बनलेले आहेत, म्हणजे कोणत्या ना कोणत्या गावाशी संबंधित असू शकतात. आणि या सर्व उपनामांची मिळून एकंदरीत 24 गोत्रे आहेत. आणि या सर्व 24 गोत्रांचं वैशिष्ट्य असं आहे किंवा कऱ्हाडे ब्राह्मण जातीतील समाजाचं आडनावांचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वच्या सर्व कऱ्हाडे ब्राह्मण जे आहेत ते एकवेदी आहेत, म्हणजे ऋग्वेदी आहेत. आपण मागच्या काही भागांमध्ये पाहिलं की किंवा एक व्हिडिओ आपण 31वा व्हिडिओ पण पाहिला, या मालिकेतला 31वा भाग आहे की ब्राह्मण पोट जाती आपण त्याच्यामध्ये पाहिल्या. त्या पोट जातींची आपण थोडीशी माहिती घेतली तर आपल्याला असं आढळून येतं की एकाच जातीमधले ब्राह्मण हे अनेक वेदांचे अनुयायी असू शकतात, अनेक वेदांच्या अभ्यासात असू शकतात. त्याच्यावरून त्यांचं ऋग्वेदी, कृष्ण यजुर्वेदी असे वेगळे वेगळे प्रकार पडतात. परंतु कऱ्हाडे ब्राह्मण जातीमध्ये सर्व जे ब्राह्मण आहेत किंवा सर्व जे आडनाव उपनाव आहेत, सर्व समाज आहे तो एकवेदी आहे, फक्त ऋग्वेदी आहे. त्याचप्रमाणे तो एकसूत्री आहे, म्हणजे अश्वलायन सूत्री आहे. आपण काही काही याच्यामध्ये बघतो की दुसऱ्या पोट जातींमध्ये बघतो की एकापेक्षा अनेक सूत्रांचे अनुयायी आपल्याला आढळून येतात त्या पोट जातीमध्ये, पण इथे असं नाहीये. एकवेदी, एकसूत्री आणि त्याचप्रमाणे एकशाखी, म्हणजे हे सर्वच्या सर्व कऱ्हाडे ब्राह्मण आहेत हे शाखल शाखेचे अनुयायी आहेत. त्याचबरोबर बहुतेक कऱ्हाडे ब्राह्मण जे आहेत ते स्मार्त असून अद्वैत मतानुयायी आहेत, म्हणजे ते अद्वैत मताचं समर्थन करणारे आहेत, अद्वैत मताला मानणारे आहेत. त्यांच्यामध्ये काही वैष्णव देखील आहेत, पण ते त्या मानाने फार थोडे आहेत. स्मार्त विचारसरणी मानणारे किंवा मत मानणारे लोक कऱ्हाडे ब्राह्मण समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहेत. या सर्वांची आपण जी कुलदेवता म्हणतो ती कुलदेवता कोल्हापूरची महालक्ष्मीच आहे असं सर्वजण मानून चालतात. परंतु गोव्यामध्ये जे काही कऱ्हाडे ब्राह्मण आढळतात त्यांच्या कुलदेवता या गोव्यामधल्या म्हाळसा, आर्यदुर्गा, महालक्ष्मी अशा आपल्याला आढळून येतात. तर ही झाली थोडीशी समाजाची माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यांच्या गोत्र आणि आडनावांची माहिती समजून घेता येईल. तर या कऱ्हाडे ब्राह्मण जातीमध्ये एकंदरीत गोत्र आहेत ती 23 गोत्र आहेत आणि 545 आडनाव आहेत मगाशी मी म्हणलो तशी. तरी 23 गोत्र कोणती आहेत ते आपण थोडक्यामध्ये त्यांची नावं जाणून घेऊयात. प्रथम गोत्र आहे आत्रेय गोत्र, द्वितीय गोत्र आहे अंगिरस गोत्र, क्रमांक 3 उपमन्यू गोत्र, क्रमांक 4 कश्यप गोत्र, क्रमांक 5 कुत्स गोत्र, क्रमांक 6 कौंडिन्य गोत्र, क्रमांक 7 कौशिक गोत्र, क्रमांक 8 गार्ग्य गोत्र, क्रमांक 9 गौतम गोत्र, क्रमांक 10 जामदग्य गोत्र, क्रमांक 11 नैध्रुव गोत्र, क्रमांक 12 पार्थिव गोत्र, क्रमांक 13 बादरायण गोत्र,
क्रमांक 14 भार्गव गोत्र, क्रमांक 15 भारद्वाज गोत्र, क्रमांक 16 मुदगल गोत्र, क्रमांक 17 लोहिताक्ष गोत्र, क्रमांक 18 वत्स गोत्र, क्रमांक 19 वसिष्ठ गोत्र, क्रमांक 20 वैज्ञ गोत्र, क्रमांक 21 विश्वामित्र गोत्र, क्रमांक 22 शांडिल्य गोत्र आणि क्रमांक 23 शालाक्ष गोत्र, अशी ही कराडे समाजातल्या गोत्रांची नावं आहेत. या गोत्रांचा आपण इतिहास आणि कराडे समाजाशी त्याचा संबंध आपण वेगळ्याने त्याचं विश्लेषण करू शकतो किंवा माहिती देऊ शकतो, परंतु तो आपल्या आत्ताच्या व्हिडिओचा विषय नाहीये. ज्या वेळेला आपण कराडे जातीचा इतिहास हा व्हिडिओ बनवू त्यावेळेला आपण त्याच्यावर चर्चा करू. तर ही झाली गोत्रांची नावं. अशाच प्रकारे मगाशी म्हटलं तसं कराडे समाजामध्ये 545 आडनावं आहेत एकंदरीत असं सांगितलं जातं की 545 आडनावांमधली जी आडनावं आपण पाहूयात ती सगळीच्या सगळी आडनावं जी आहेत ती सगळीच्या सगळी आडनावं असलेले लोक नेहमीच कराडे नसतात. म्हणजे कराडे ब्राह्मण समाजामध्ये जी आडनावं आढळून येतात ती इतर जातींमध्ये पण आढळून येतात. फक्त कराडे जातीचीच ती वैशिष्ट्य आहेत अशा प्रकारचा काही भाग नाही. किंवा अनेकही अशी आडनावं असू शकतात जी आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपण या 545 आडनावाच्या यादीमध्ये सामील करू शकलेलो नाहीयेत असं आपण म्हणू शकतो. इथे ही मर्यादित यादी आहे. नेहमीप्रमाणे एक मनुष्य प्रत्येक जातीचा पूर्ण अभ्यास करू शकत नाही किंवा आडनावांचा पण पूर्ण अभ्यास करू शकत नाही. माझ्या एकट्याच्याने सर्व अभ्यास होणार नाही. इथे टीमची गरज आहे. परंतु मला जेवढं शक्य झालं तेवढी सगळी आडनावं आपण काय केली गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या 545 आडनावं जे आहेत त्या 545 आडनावांपैकी काही लोक म्हणतात की 531 आडनावं आहेत तीच वैध आहेत. बाकीची आडनाव का वैध नाहीये तर त्याचं काही उत्तर मला मिळालं नाही. पण ऐकायला येतं की ही 531 आडनावच वैध आहेत. तर जी 531 आडनावं वैध आहेत ती 531 आडनावं आपण काय करूयात की मराठी वर्णमालेप्रमाणे जी अक्षरे येतात अ आ इ ई त्या पद्धतीने आपण त्या 531 आडनावांची नावं जाणून घेऊयात. म्हणजे आपण त्या आडनावांचा इतिहास सांगणार नाही किंवा माहिती सांगणार नाही पुरांचा. आपण फक्त ती आडनावं कोणती आहेत ते समजून घेऊयात. सुरुवात करूयात आपण आपल्या वर्णमालेतल्या अ अक्षरापासून. अ पासून आडनावं चालू होतात. अंखाकर, अंतरकर, अंतवळकर, अंबर्डेकर, अग्रगण्य, अजये, अधिकारी, अध्यापक, अनवटेकर, अभिषेकी, अमृते, आयाचित, अलिकार आणि अळवणी ही सर्व अ पासून चालू होणारी आडनावं आपल्याला आढळून येतात कराडे जातीतली. त्याच पद्धतीने जी पुढची आडनावं आहेत ती पुढची आडनावं आहेत आ पासून चालू होणारी. ही आडनावं आहेत आंबेकर, आंबेरकर, आगटे, आगळे, आगवेकर, आचरेकर, आचार्य, आचार्ये, आठले, आठलेकर, आठल्ले, आडरपे, आडे, आढावलेकर, आडे, आदिवरेकर, आध्ये, आमटेकर, आमोणकर, आयनेकर, आरवकर, आरडे, आवळकर आणि असवडेकर. उ या अक्षरापासून चालू होणारे आडनाव आहेत उंब्रणीकर, उमरे, उपाध्ये आणि उमरायन. ए पासून एकंडे हे एकच आडनाव आढळून आलेलं आहे. त्यानंतर ओ पासून चालू होणारे आडनाव आहेत ओखरे, ओखाडे, ओझरकर, ओझे, ओबिडेकर, ओरपे, ओलाकर, ओळकर, ओळतीकर आणि ओविडेकर. क अक्षरापासून चालू होणारे आडनाव आहेत कडू, कपाडी, कमलाकर, करंबेळकर, करकरे, करपे, करमळकर, करमळेकर, करमेलकर, करा, कर्वे, कलावंत, कशेळीकर, कांजाळे, कांदळे, कांदळे, कांबळे, काकिर्डे, काजरेकर, काटदरे, काटले, कानेकर, कात्रे, कानडे, कानेटकर, कामतेकर, कामेकर, कायल, कारखानीस, कार्ये, कालेलकर, काळके, काळे, काळेले, कावळे, काशेलकर, किंजवडेकर, किरकिरे, किराणे, किर्लोस्कर, कीर्तने, कुंबळेकर, कुडके, कुडके, कुरणे, कुलकर्णी, कुवळेकर, वेळकर, कोटीभास्कर, कोतकर, कोणकर, कोलाडेकर, कोलादेकर, कोळंबकर, कोळंबेकर, कोळे आणि कोवई. ख या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत खर्लीकर, फळीकर, खांडकर, खांडेकर, खानवलकर, खानवळकर, खानविलकर, खेर.
ग या वर्णापासून सुरू होणारे आडनाव आहेत गगन, गणपटे, गणपते, गलगळे, गलांडे, गागलकर, गुने, गुर्जर, गोठणकर, गोडे, गोरे, गोळवलकर, गोवारीकर, गोविलकर, गोसावी. घ या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत घंटाये, घागवे, घाटे, घारघरे, घुगरे, घुंगरे, गोटणेकर. च पासून सुरू होणारे आडनाव आहेत चढणे, चांदोर, चांदोरकर, चाणेकर, चिंचाळकर, चिंचुरे, चिकणे, चिरपुटकर, चिरमुले, चुनेकर आणि चौकार. छ या अक्षरापासून छाटणी आणि छिंद्रे ही दोन आडनावे आढळून येतात. ज या वर्णापासून जठार, जयदे, जांभेकर, जाडे, जातो, जाणे, जान्हवीकर, जावडेकर, जुवेकर, जेमेनीस, जोशी असे आडनाव आढळून येतात. ज या अक्षरापासून झंजिले, जनशिवले, झोन ही आडनावं आढळून येतात. ट पासून टिंबे, टिकेकर, टेंबे, टेंबे, टोकाकर, टोकेकर, टोल आणि टोळे ही आडनावं आढळून येतात. ठ पासून ठाकर, ठाकूर आणि ठाकूर देसाई ही तीन आडनावे आहेत. ड पासून डगळे, डांगे, डिंगणकर, डिके, डिकेकर, डिके, डेंगवेकर, डेंगशे, डोंगरे. त्याचप्रमाणे ढ पासून ढवळे, ढाकरास, ढेकर, ढेपये, ढेपे, ढेरे, ढोकर, ढोरे आणि ढोले ही आडनावं आढळून येतात. त पासून तटकर, तटके, तनकर, तळवलकर, तळेकर, तांबे, ताटके, तितडे, तुळकर, तुळशुळकर, तुळसुळे, तेंगशे, तोताडे, तोपखाने ही आडनावं आढळून येतात. द पासून दक्षिणदास, दत्ते, दाणे, दापे, दाभाडे, दाभोळे, दामले, दीक्षित, दिवाण, दुगले, दुबाळे, दुबेडे, दुभळे, दुमाले, दुवेदी, दुवेदे, देऊळकर, देऊसकर, देगवेकर, देव, देवदारुकर, देवधरकर, देवभक्त, देवरुखकर, देवसीकर, देवस्कर, देवस्थळी, देसाई आणि द्रविड ही आडनावं आढळून येतात. ध पासून धामणकर, धुपकर, धोंडे, धोटे, धोनकर आणि धोपेश्वरकर ही सहा आडनावं सापडतात. न या अक्षरापासून नखरे, नखे, नवरे, नवलेकर, नवाथे, नांदगावकर, नाटेकर, नाडिक, नानल, नानशे, नानिवडेकर, नाफडे, नामशे, नारंगवाडी, नारळकर, नारिंगे, नारिंगेकर, नार्लेकर, नाळेकर, निंबाळकर, निकाटे, निखटे, निखाटे, निखाडे, निगुडकर, निवाळे, निवासटकर, निवासरकर, नुळकर आणि नेवाळकर ही कराडे ब्राह्मण जातीतली आडनावं आपल्याला न पासून चालू झालेली सापडतात. प या अक्षरापासून पंडित, पटवर्धन, पडळकर, पडशे, पनशीकर, पत्की, पराष्टेकर, परांडे, परांडेकर, पराडकर, पराडे, परेड, पळसुळे, पवनस्कर, पहारेकरी, पांगरकर, पांचाळकर, पाखंडे, पाटकर, पाटणकर, पाटील, पाटेकर, पाडेकर, पाथरकर, पाथरपोतकर, पादे, पानवळकर, पारखडे, पालकर, पालेकर, पिंगळे, पिंपळे, पटीलकार, पुटीलकार, पुराणिक, पुरोहित, पुसाळकर, पेंटकर, पेंढारकर, पेटकर, पेळपकर, पोखरणकर, पोतदार, पोमुर्लेकर, पोवेकर, प्रतिध्वनी, प्रभुगावकर, प्रभुदेसाई, प्रभू मिराशी आणि प्राणी. आता प्राणी हे आडनाव खरोखर आहे का हे जर कोणी या विषयातले तज्ज्ञ असेल किंवा माहिती असेल तर कृपया कळवावं, कारण प्राणी हे आडनाव कोणाचं असेल असं मला वाटत नाही. असेल तर मग ठीक आहे, आपल्याला ते आपल्या यादीमध्ये ऍड करता येईल. पुढची जी आडनाव आहेत ती फ या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत. फ पासून फडणीस, फणशीकर, फणसाळकर, फणसे, फळणीकर आणि फागरे. ब पासून बँकर, बंडारे, बखले, बर्गे, बहुतुले, बांदेकर, बांद्रे, बांदे, बाकरे, बाबुलकर, बारामतीकर, बावकर, बिडवडकर, बिनीवाले, बुंदेले, बुगे, बेंड्री, बेंद्रे,
बेजेकर, बेडे, बेदरकर, बेलवलकर, बोंडाळे, बोंद्रे, बोकडे, बोनकर, बोरकर आणि बोरवणकर ही आडनावं आपल्याला आढळतात. भ या अक्षरापासून भंडारी, भट्ट, भडकमकर, भडबाडे, भसाळ, भांडपे, भांडे, भागवत, भाटे, भाटे, भातवडेकर, भालकर, भुगले, भोंडे, भोपकर ही आडनावं आढळून येतात. म या शब्द अक्षरापासून मंगळ, मंडलिक, मटकर, मनेरकर, मनेरीकर, मतकर, मतसे, मसने, महाजनी, मांडपे, माईनकर, माजगावकर, माडकोलकर, मानकर, मानेकर, मालवणकर, माली, मावळंगकर, माहुलकर, मिरजोळकर, मिरवणकर, मिराशी, मुंडले, मुखने, मुचीकर, मुचिरकर, मुजुमदार, मुठे, मुनगेकर, मुतटकर, मुठये, मुरवणे, मुर्तवडेकर, मुळे, मेमाने आणि मोगे ही आडनावं आढळून येतात. य या अक्षरापासून युक्ते, युवेटी आणि योगी ही 3 आडनावं आपल्याला आलेली आढळून येतात. र पासून राऊत, राजवडेकर, रातकर, रामायणे, रायकर, रिंगे, रिसवडकर, रुणकर, रेडे आणि रेले ही काही आडनावं आढळतात. ल वर्णापासून लगवणकर, लघाटे, ललित, लवकरे, लवगणकर, लवणकरे, लवाळकर, लाभगावकर, लामगावकर, लुकतुके, लोकरस, लोकरे आणि लोवलेकर ही आडनावं आढळतात. व या अक्षरापासून वखरे, वखारे, वरवरेकर, वरवले, वरवळे, वरेकर, वळणकर, वळसे, वहाळकर, वाकणकर, वाकळे, वागवरे, वाजेकर, वाडकर, वाडेकर, वापरला, वायंगणकर, वायडे, वायडे, वायध्ये, वारजे, वालाने, वालावलकर, वाळवे, वाश, विंजे, विदूषक, वेजेकर, वेळंबकर, वैद्य आणि वोल्टता. वोल्टता हे आडनाव आहे का कृपया कोणी सांगावं, कारण जी आडनाव थोडी मला वेगळी वाटली ती मी शेवटी घेतलेली आहेत त्या अक्षराच्या. तर वोल्टता हे आडनाव खरोखर कराडे ब्राह्मण जातीमध्ये आडनाव असेल आणि कोणाला माहित असेल तर कृपया तसं खाली प्रतिक्रियेमध्ये सांगावं. पुढची जी आडनाव आहेत ती श या अक्षरापासून चालू होतात. ती म्हणजे शहाणे, शानवल्लू, शिरगावकर, शिवेकर, शेंजेकर, शेंडे, शेंबडे, शेंबवलेकर, शेंबेकर, शेकदार, शेजवलकर, शेजारचा. आता शेजारचा हे आडनाव आहे का हे पण कोणाला माहित असेल तर कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये लिहा. शेनोलीकर, शेवडे, शेवयेकर, शेषानंद आणि शौचे. श्र पासून चालू होणारी आडनाव आहेत श्रीखंडे, श्रोत्री, सदाळे आणि सप्रे. सदाळे आणि सप्रे स पासून चालू होत आहेत. श्र पासून चालू होणारी 2च आडनाव आहेत, श्रीखंडे आणि श्रोत्री. तर स पासून चालू होणारे आडनाव आहेत सदाळे, सप्रे, सबनीस, सरदेश, सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरमंडलिक, सरमळकर, सरमांडे, सरमोकादम, सरवटे, सरवणे, सर्वपये, सर्वपे, सांगळकर, सांडू, सांडे, सांबरेकर, साखरे, सात, सातवलेकर, सायनेकर, सावरे, सूर, सोनल आणि स्वार. ह या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारे आडनाव आहेत हंतिवळेकर, हदान, हर्डीकर, हर्षे, हलगो, हळदे, हळदे, हातिवलेकर, हादान, हापड, हायग्रीव, हिंगणकर, हिरळेकर, हिरवा, हुजूर बाजार, हिरलेकर, होनकान आणि होमकान. ही झाली कराडे ब्राह्मण जातीची माहीत असलेली मला 600 आडनावं जी मला गोळा करता आली ती आपण याच्यामध्ये लिहिली आहेत. नेहमीप्रमाणे हा माझा प्रयत्न आहे जास्तीत जास्त आडनावं आपल्याला कळावीत, त्यांची गोत्र कळावीत म्हणून. परंतु दुर्दैवाने ही जी 600 आडनावं आहेत ती आडनावं कोणत्या गोत्राच्या अंतर्गत येतात हे मला इतर जातींची जशी आडनावं मी काही सांगितली की आडनाव या गोत्राच्या अंतर्गत येतात, तर कराडे ब्राह्मण जातीची ही आडनावं आहे ती कोणत्या गोत्राच्या अंतर्गत येतील हे मला ठरवता आलं नाही किंवा मला सांगणारं कोणी भेटलं नाही तेवढ्या अचूकतेने, म्हणून मी या आडनावांचा गोत्रांशी संबंध जोडला नाही. काही आडनावं मला माहिती की या गोत्रांमध्ये येतात पण मी ते पुराव्याने सिद्ध नाही करू शकत आहे किंवा माझ्याकडे काही तो असं कोणी मला माहिती देणारी तज्ज्ञ व्यक्ती भेटली नाही की ही जी गोत्र आहेत आपण पाहिली 23 गोत्र जी आहेत कराडे ब्राह्मण जातीची
तर कोणत्या गोत्राच्या अंतर्गत या 600 आडनावांमधलं कुठलं आडनाव येतंय हे वर्गीकरण पण मला कुठे एखाद्या पुस्तकामध्ये किंवा इंटरनेटवर पण भेटलं नाही. त्याच्यामुळे आपण ही गोत्रवार आडनावांची वर्गवारी केलेली नाही. हा प्रयत्न जो आपण केलेला आहे तो प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा. नेहमीप्रमाणे सुधारणेला नेहमीच वाव असतो. या आडनावांच्या उच्चारामध्ये किंवा लिहिण्यामध्ये काही फरक जाणवला असेल किंवा चुकीचं झालं असेल तेही आपण खाली कळवू शकता. एखादं आडनाव या यादीमध्ये नसेल तर तेही लिहू शकता. एखादं आडनाव असेल पण चुकीचं असेल तर तेही कळवू शकता. एखादं आडनाव फार खास असेल, त्याची काही माहिती असेल, एखादी विशिष्ट माहिती असेल, ती पण आपण आपल्या दर्शकांबरोबर खाली प्रतिक्रियेमध्ये शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि आपल्याला एक व्यापक डेटाबेस या आडनावांचा बनवता येणं शक्य होईल. आज आपण इथेच थांबूयात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल. या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून अशी वेगवेगळ्या जातीतली वेगवेगळी आडनाव आणि गोत्र यांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील, जे लवकरच येतील. आपल्याला नोटिफिकेशन मिळेल त्यांचं. हे अशा प्रकारचे संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते, कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागतो, संदर्भ शोधावे लागतात आणि बऱ्याचदा ते पुष्कळ प्रयत्न करून पण सापडत नाही. जसं आता आपण बघितलं की आपण ही आडनावं जी आहेत ही गोत्रांशी जोडू शकलो नाही, आपल्याला पुरेशी माहिती नाही मिळाली किंवा संदर्भ नाही मिळाले म्हणून. तर जर आपण कोणत्याही प्रकारे चॅनेलला मदत करू शकाल, गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकाल किंवा असं आपण म्हणतो की सुपर थँक्सच्या माध्यमातून मदत करू शकाल, युट्यूबच्या मेंबरशिपच्या माध्यमातून मदत करू शकाल तर अवश्य मदत करावी. जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडला असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, आपल्या प्रबोधनाचा आपण जो विचार करतोय ती दिशा पटत असेल तर आपण जी काही मदत कराल त्या मदतमधून जो निधी उभा राहील तो निधीमधून आपल्याला अजून काही चांगली पुस्तकं, संदर्भ ग्रंथ विकत घेता येतील आणि हे असे काही प्रश्न जे सोडवायचे राहून जातात ते आपल्याला सोडवायला नक्कीच मदत होईल. इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन, चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुला. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.